Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. विधानसभेच्या निवडणुकीआधी गाजावाजा करत जनतेला आश्वासनांची अफू देणाऱ्या महायुती सरकारचा खरा चेहरा आता उघड झाला आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲडव्होकेट जयश्रीताई यांनी केला आहे. हे सरकार फसव्या घोषणांचं आहे. निवडणुकीआधी बहिणींना 2100 रुपयांचं आमिष, शेतकऱ्यांना कर्जमाफीचं स्वप्न आणि एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल अशी आश्वासनं दिली, पण सत्तेवर आल्यानंतर एकही वचन पाळलेलं नाही, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. बहिणींना सरकारनं सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीत, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली आणि आता एसटी कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय ठेवला आहे. मार्च महिन्याचा पगार सरकारने तब्बल उशिराने दिला, तोही फक्त 56%. उरलेला 44% पगार कधी मिळणार याबाबत सरकारकडे उत्तरच नाही, असे म्हणत त्यांनी सरकारच्या निष्काळजी कारभारावर कडाडून टीका केली. जनतेला गाजर दाखवून सत्तेवर आलेल्या सरकारला आता समाजातील घटकांची आठवणही येत नाही. जर जनतेच्या प्रश्नांवर काही काम करता येत नसेल तर हे मंत्रिपदावर बसण्यास लायक नाहीत. त्यांनी तत्काळ राजीनामे द्यावेत अशी मागणीही शेळके यांनी केली. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या योजनांचा बोभाटा करून जनतेची मतं मिळवणाऱ्या महायुती सरकारला निवडणुकीनंतर मात्र समाजातल्या सगळ्या घटकांचा सपशेल विसर पडलेला आहे. आधी लाडक्या बहिणींना सांगितलं की आम्ही 2100 रुपये देऊ शकत नाही, मग शेतकरी बांधवांना सांगितलं की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही, आणि आता तर एसटी कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय मारण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार मिळालाय, तोही आता, आणि तो सुद्धा 56%. 44% पगारामध्ये कपात करण्यात आलेली आहे आणि हे 44% कधी मिळतील हेही सांगितलेलं नाही. अशा प्रकारे जर समाजातल्या कोणत्याच घटकाला तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर या राज्यातल्या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत.